एक हिरो, त्याची हिरोईन आणि त्यांच्या विरोधात उभा ठाकलेला विलन, हे सरळसोट कॉम्बिनेशन मराठीत अगदी व्यवस्थित समोर आलंय असा योग पूर्वी दुर्मिळ होता. त्यामुळे मराठीमध्ये विलन हिरोच्या तोडीस तोड होईल हे चित्र चितारणंही शक्य नव्हतं. पण 2013 मध्ये ही सगळी गणितं बदलली आणि आपण पाहिले अविस्मरणीय विलन. निळू फुलेंना पाहताना जी भीती वाटायची, किंवा बेसिकली कोणताही विलन हा भीती निर्माण करणारा असतो, हा समज दूर झाला तो 2013च्या दुनियादारीने. जितेंद्र जोशीने साकारलेला साई डोक्यात राहिला तो मेवणे मेवणे मेवण्यांचे पाहुणे या अशा झबरी संवादाने. साईचा तो ड्रेसिंग सेन्स नक्कीच त्याच्या डेंजर स्वभावाला साजेसा होता. त्यानंतर आपण भेटलो एका अशा विलनला जो होता इन्सानियत का दुश्मन, शाकाल. वैभव मांगलेने साकारलेला शाकाल खरंच प्रेमातली खूप मोठी दरार होता. दगडू आणि प्राजक्ता दोघांनाही एकमेकांपासून दूर करणारा शाकाल सुपरहिट झाला तो त्याच्या अनोख्या हिंदीमुळे. नया है वहची क्रेज अख्ख्या महाराष्ट्रात दुमदुमली. पण याच शाकालच्या विलनगिरीमुळे टाइमपास 2 बनवणं भाग पडलं नाही का? आता टाइमपास 2 मध्ये दगडू आणि प्राजक्ता एकत्र येतील ही आशा आहे. पुढे एक लय भारी एंट्री घेतली एका लय भारी हिरोने, रितेश देशमुखने. मुली रितेशसाठी घायाळ होत होत्याच, पण त्यांची नजर गेली लय भारीच्या विलनकडे, संग्रामकडे, शरद केळकरकडे आणि पोरींच्या काळजाचा ठोका चुकला. हा असा मस्क्युलर हँडसम विलन मराठीत पहिल्यांदाच पाहायला मिळाला. मराठीतल्या नव्या दमाच्या प्रेक्षकांना आणखी काय हवं? हा प्रश्न पुन्हा विचारात घेतला गेलाय आणि म्हणूनच जितेंद्र जोशी इज बॅक इन ॲक्शन. श्रेयस तळपदे साकारतोय सुपर हिरो बाजी. पण चित्रपटाचं हेच एक आकर्षण नाहीये, हे ट्रेलर पाहताच कळतंय. जितक्या ताकदीचा हिरो आहे तितक्याच ताकदीचा विलन आपण पाहणार आहोत बाजीमध्ये. मार्तंड, धष्टपुष्ट, रागीट, धूर्त, धोरणी असा मार्तंड बाजीमध्ये दिसणार आहे. पिक्चरच्या पोस्टरवर तर तो लय भारी दिसतोच आहे, पण बाजी सोबत मार्तंडचा जलवा काय असेल याकडे आता तमाम प्रेक्षक वर्गाचे डोळे लागलेत हे नक्की. तर ही होती मराठीतल्या विलन्सची एक छोटीशी रेव्होल्यूशन जी आम्ही तुमच्या सोबत शेअर केली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये.